तरी देखील तीच राहणार आहे, गती तीच राहणार आहे, समन्वय देखील तोच राहणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेही याच्यामध्ये वेगळेपण आपल्याला पाहायला मिळणार नाही. मात्र आताच आमची जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळे जे आमचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मागच्या काळामध्ये पहिल्यांदा शिंदेजी आणि आम्ही आलो तर 50 ओव्हरची मॅच होती. मग अजित दादा जॉईन झाले तर काळ कमी असल्यामुळे 2020ची मॅच होती. आता टेस्ट मॅच आहे, त्याच्यामुळे नीट योग्यपणे धोरणात्मक निर्णय घेत पुढची पायाभरणी योग्य प्रकारे करत आपल्याला राज्याला पुढे न्यायचं आहे. आणि मला विश्वास आहे की वेगवेगळ्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, वेगवेगळ्या पायाभूत गोष्टी आम्ही सुरू केल्या आहेत. मग इरिगेशन मधले नदीजोड प्रकल्प असतील किंवा ऊर्जा क्षेत्रामध्ये 16,000 मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प असतील की ज्यातनं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे, किंवा सामाजिक क्षेत्रातले लाडकी बहीण सारखे प्रकल्प असतील, मुलींच्या जी पूर्वी आम्ही 50% फी द्यायचो त्याच्याऐवजी 100% फी देण्याचा आमचा निर्णय असेल. असे हे जे वेगवेगळे निर्णय आहेत हे निर्णय पुढे सुरूच ठेवायचे आहेत. आणि आमचा प्रयत्न हा असणार आहे की आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये, जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं आम्हाला उचलायची आहेत. आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे योग्य वेळी योग्य निर्णय करून दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की एक लोकाभिमुख सरकार, सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं सरकार हे महाराष्ट्राला पुढच्याही काळात पाहायला मिळेल. आणि अडचणी अनेक येतात, पण त्या अडचणींवर योग्य मार्ग काढत आम्ही मार्गक्रमण करू हा विश्वास मला आहे. मी आपल्या सगळ्यांचे देखील या प्रयत्नांमध्ये साथ मागतोय. आपलं देखील एक प्रकारे सहकार्य या सगळ्या प्रयत्नांमध्ये असावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की हे सरकार पारदर्शीपणे आणि गतिशीलतेनं त्यांच्या कल्याणाकरता काम करेल हा विश्वास मी देतो. एक मिनिट. आलोक नमस्कार, मी आलोक देशपांडे. ही 5 वर्षात आपल्या राज्याने इतकं काय काय बघितलं, द्वेष, आरोप, सगळे काय काय खूप लेवलला सगळं गेलं. ही पुढची 5 वर्ष त्याच्यापेक्षा थोडी वेगळी असतील का? राजकारण थोडं वेगळं असेल का? याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? पूर्णपणे वेगळं असेल. मी सांगितलं की बदल्याचं राजकारण करायचं नाही, तर बदल दाखवेल अशा प्रकारचं राजकारण करायचं. त्यामुळे हे खरं आहे की विरोधकांची संख्या कमी आहे, पण विरोधकांच्या संख्येवर त्यांचा आवाज आम्ही मोजणार नाही किंवा संख्येनुसार त्यांचं मूल्यमापन आम्ही करणार नाही. त्यांनी योग्य विषय मांडले तर त्या विषयाला तेवढ्याच प्रकारचा सन्मान आम्ही देऊ. आणि मला असं वाटतं की पूर्णपणे स्थिर सरकारचे 5 वर्ष आपल्याला पाहायला मिळतील. जनतेची अपेक्षा देखील आमच्याकडनं हीच आहे, कारण जे मॅन्डेट जनतेने आम्हाला दिलंय असं मॅन्डेट मिळाल्यानंतर जनतेची अपेक्षा आहे की एक स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळालं पाहिजे. कुठल्याही प्रकारचे 2019 पासून तर 22.5 पर्यंत जे वेगवेगळे बदल दिसले अशा प्रकारचे कुठलेही धक्के आता यापुढे लागू नयेत ही जी अपेक्षा आहे ती आम्ही पूर्ण करू. दीपक बातूचे लाडकी बहीण योजना याचा मोठा वाटा आहे. 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती. तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार? आणि दुसरं, आता एक अशी चर्चा सुरू आहे की 1,500 जेव्हा दिले तेव्हा स्थिती कोणतीही झाली होती. आता 2100 देताना स्थिती होणार अशी चर्चा आहे. त्या संदर्भात काय असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत. आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि
शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू. त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू. स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकष आपला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये. पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे. जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशियरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे. मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही. मला असं वाटतं त्यानंतर ते स्थिर झाले. अशाच प्रकारे जर ऍपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत ते निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल. पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही. अभय देशमुख. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल आणि विधानसभा अध्यक्षांची निवड मुंबईच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड ही मुंबईच्या अधिवेशनातून आम्ही करू. कारण नियमच असा आहे की शपथ झाल्यानंतर अध्यक्षाची निवड करावी लागते. अध्यक्षांच्या निवडीनंतर राज्यपालांचं अभिभाषण करावं लागतं. त्यामुळे ती सगळी प्रोसेस आताच आम्ही मंत्रिमंडळाने शिफारस करून राज्यपालांना पाठवलेली आहे की 7, 8 आणि 9 या 3 दिवसात ही शपथ घ्यावी. 9 तारखेला स्पीकरचा निवडणूक करावी आणि 9ला आपण अभिभाषण करावं नियमानुसार. अशा प्रकारची शिफारस आता मंत्रिमंडळाने माननीय राज्यपालांना पाठवली. सोनू श्रीवास्तव. विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे. माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू. सोनू श्रीवास्तव. देखिए ऐसा कोई डिले है ऐसा मैं नहीं मानता. इससे पहले भी 2004 में करीब 12-13 दिन का डिले हुआ था. 2009 में भी करीब 9 दिन का डिले था. कई बार मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त अपडेट पाहणार आहोत, माहिती पाहणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, महत्त्वाची बातमी आहे. कारण तुम्हाला आता लवकरात लवकर पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. काही जणींच्या बँक अकाउंटमध्ये 3000 रुपये येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. म्हणजे पाठीमागचे जे हप्ते राहिलेले आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पण आता इथे प्रश्न आहे 2100 रुपयांचा. 2100 रुपये मिळणार होते, त्याचं काय झालं त्याच्यावरती कोणीच काही बोलत नाही. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला, म्हणजे ज्या महिला पात्र आहेत त्यांना लवकरात लवकर 2100 रुपये जमा करण्यात येणार आहे. यावरती सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया मांडली होती. महायुती सरकारला सूचना करताना सुप्रिया सुळे यांनी सांगितलं होते की देवेंद्र फडणवीस म्हणाले की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2100 रुपये देणार आहोत. तर आता नवीन वर्ष सुद्धा सुरू होत आहे. डिसेंबर महिना सुरू झालेला आहे. तर जर शक्य असेल तर डिसेंबरपासूनच किंवा 1 जानेवारी 2025 पासून लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी महिना 2100 रुपये जमा करा असे सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं होते की आम्ही तर म्हणतो 3000 रुपये द्या, कारण हे सांगितलं होते की ते जर सत्तेवरती आले असते तर महिना 3000 रुपये महिलांना मिळाले असते असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पुढे काय होणार आहे, म्हणजे खरंच महिलांना 2100 रुपये मिळणार आहे का? दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्ट प्रतिक्रिया सुद्धा दिली होती. लाडकी बहीण योजना जी आहे ते आता कॅबिनेट झाली आहे. त्यातही आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की आपली लाडकी बहीण योजना जी आहे ते पुढचा डिसेंबरचा हप्ता तात्काळ लवकरात लवकर खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे आहे. आता संपूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. महत्त्वाचे निर्णय आहेत आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत काय निर्णय होतो हे सुद्धा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स, नवीन आलेली योजना या अंतर्गत सविस्तर माहिती असते. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा. चलत राज्याची सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊयात. त्यांनी न्यावं एवढी आमची अपेक्षा आहे. आणि दुसऱ्या कुठल्या राज्यात महाराष्ट्राचा हक्क त्यांनी दुसऱ्या कुठल्याही राज्याला देऊ नये. राज्य महाराष्ट्राचं आहे तर महाराष्ट्राचा मान, सन्मान आणि हक्क
हा त्यांनी तो ठेवला पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की काल देवेंद्रजी असं म्हणाले की लाडकी बहीण योजना ते त्याचे 2100 रुपये ते सुरू करणार आहेत लवकरात लवकर. मला असं वाटतं नवीन वर्ष सुरू होतंय, त्याच्यामुळे आता डिसेंबर किंवा जानेवारी आता जर शक्य असेल तर शक्य झालं तर डिसेंबरमध्येच करा. पण आता डिसेंबर महिना सुरू झाला असेल तर 1 जानेवारी 25 पासून जी 2100 रुपयाची त्यांची मागणी, आम्ही तर 3000 देणार होतो आमचं सरकार आलं असतं तर आमची तर मागणी 3000चीच असेल. पण पहिला टप्पा 2100 रुपये 1 जानेवारी पासून त्यांनी सुरू करावे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असंही म्हटले की विरोधकांची संख्या आम्ही बघणार नाही, त्यांनी कोऑपरेट करावं, संवाद साधावा, आम्ही कारभार व्यवस्थित चालू. एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधकांचीही तेवढीच जबाबदारी असते. आणि विरोधक म्हणून आम्ही म्हणजे पार्लमेंटमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच देशाच्या हितासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करतो. जेव्हा देशाचं हित असतं, व्यक्तीच्या हितासाठी आम्ही सहकार्य करणं अशक्य आहे. पण देशाच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी काय असेल तर इश्यू बेस्ड चर्चा होऊ शकते. पण आता आम्ही विरोधी पक्षात आहोत, आम्ही तो मॅन्डेट फार